श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरड-प्रवण भागातील नागरिकांना आपत्कालीन प्रशिक्षण, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील प्रमुख धरणात चांगला पाणीसाठा आणि सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वयंचलित तपासणी केंद्र उभारणार. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं अतिवृष्टीची शक्यता असलेल्या तसंच दरड-प्रवण तालुक्यातील नागरिकांना आवश्यक ते आपत्कालीन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी एनडीआरएफचं एक पथक सक्रिय असून यात 16 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर, खंडाळा, वाई, कराड, पाटण हे 5 तालुके अतिवृष्टी आणि दरड-प्रवण क्षेत्रात मोडतात. गेल्या पावसाळ्यातील घटना आणि संभाव्य धोके लक्षात घेत प्रशासनानं या तालुक्यातील दुर्गम आणि दरड-प्रवण क्षेत्रातील ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाची मदत पोहोचेपर्यंत संबंधित भागातील ग्रामस्थ स्वतःचं रक्षण करू शकतील. सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाणीसाठा आहे. सध्या कोयनेसह 5 धरणातून 5354 क्युसेक पाणी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी सोडण्यात आलं आहे. कोयनेत सध्या 22 टीएमसी पाणी असून दोम धरणात 2.74, उरमोडीमध्ये 3.33, कणेर धरणात 3.20 टीएमसी पाणी आहे. वाहन तपासणीत पारदर्शकता येण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वयंचलित तपासणी केंद्र उभारण्यात येत असून त्यासाठी 12,87,25,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात स्वयंचलित केंद्र सुरू होणार असून केंद्र उभारणीचं 70% काम पूर्ण झालं आहे. आरटीओ कार्यालयात रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, व्यावसायिक आणि अवजड वाहनांची दर 2 वर्षांनी नियमित तपासणी केली जाते. या तपासणीत मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होत असल्यानं अनेक गैरप्रकार आढळून येत होते. याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागानं राज्यातील 13 परिवहन कार्यालयांमध्ये स्वयंचलित तपासणी केंद्र सुरू केलं आहे. यामध्ये सातारा आरटीओ कार्यालयाचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधता यावा यासाठी सातारा जिल्ह्यात विद्यार्थी सुरक्षा समित्या स्थापन करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 214 शाळांत विद्यार्थी सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या असून उर्वरित 651 शाळा महाविद्यालयात येत्या शैक्षणिक वर्षात अशा समित्या सक्रिय करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू आहेत. या समित्यांमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. यासाठी जिल्ह्यातील 22 पोलीस ठाण्यात आढावा देखील घेण्यात येत आहे. फलटणला सर्वाधिक 20 समित्या स्थापन होऊन त्यांची कार्यवाही सुरू झाली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्हा उद्योग केंद्रानं 915 महिलांना विविध उद्योग उभारण्यासाठी विविध बँकांकडून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. बँकांकडून मदत घेणाऱ्यांमध्ये 549 महिला नवउद्योजक असून त्यांनी यातून स्वतःचे उद्योग उभारत इतर महिलांना रोजगार देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर इथल्या महिलांची संख्या सर्वाधिक आहे. जास्तीत जास्त 50 तर कमीत कमी 20 लाखांपर्यंतचं अर्थसहाय्य त्यांना बँकांच्या मदतीनं मिळवून देण्यात येत आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 2 वर्षात जिल्ह्यातील 6,533 जणींचा या योजनेत समावेश झाला आहे. या योजनेनुसार पात्र लेकींच्या खात्यात प्रत्येकी 5,000 3,26,65,000 रुपये शासनाच्या वतीनं जमा करण्यात आले आहेत. वयाच्या 18 वर्षापर्यंत लाडक्या लेकींच्या खात्यात टप्प्याटप्प्यानं 1,01,000 रुपये जमा होणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार यंदा पहिल्यांदाच 11वी प्रवेशासाठीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. या पद्धतीनं विद्यार्थ्यांना एकाच प्रवेश अर्जाच्या माध्यमातून राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेशासाठीचा अर्ज भरता येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात 11वीसाठी 55,000 जागा उपलब्ध असून नुकत्याच जाहीर झालेल्या 10वीच्या परीक्षेत जिल्ह्यातील 35,997 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर श्रोतेहो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.